जादा परताव्याचं आमिष दाखवून लाईफ मार्क रिअल इस्टेट कंपनीच्या संचालक आणि एजंटनं 98,96,000ची फसवणूक केली होती। या प्रकरणी कसबा बावडा इथल्या मनोज गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिसात तक्रार दिली होती। त्यानंतर पसार झालेल्या संचालक वैभव जोशी आणि एजंट रुपेश गायकवाडला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं अटक केली। कोल्हापुरातील वैभव जोशी आणि त्याच्या साथीदारांनी लाईफ मार्क रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स या कंपनीची स्थापना केली होती। 2021 ते 2023 या कालावधीत कंपनीत गुंतवणूक केल्यास दरमहा 10% परतावा देण्याचं आमिष दाखवलं। त्यामुळे अनेक लोकांनी या कंपनीत करोडो रुपयांची गुंतवणूक केली होती। दरम्यान संचालक वैभव जोशी आणि एजंट रुपेश गायकवाडनं 98,96,000 रुपयांची फसवणूक केल्याबाबत कसबा बावडा इथल्या मनोज गायकवाड यांनी शाहूपुरी पोलिसात सन 2025 मध्ये तक्रार दिली होती। त्याची माहिती मिळताच जोशी आणि गायकवाड पसार झाले होते। त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक त्या दोघांचा शोध घेत होते। गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्यानंतर मुख्य संशयित वैभव जोशी यानं पाचगावमधील घर विकून आणि स्वतःचं नाव बदलून वैभव पाटील या नावानं राहत असल्याची माहिती मिळाली। आज तो उद्यमनगर इथे येणार असल्याचं समजल्यानंतर पोलीस पथकानं सापळा लावून वैभव जोशीला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार साथीदार रुपेश गायकवाडला पाचगाव माळभाग इथून अटक केली। ही कारवाई उपनिरीक्षक जालिंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, शुभम संगपाळ, योगेश कोसावी, अमित सरजे, सतीश जंगम, संजय पडवळ यांच्या पथकानं केली।